तर नमस्कार नांदेडकर. मी आज आलो होतो नांदेडला भक्ती हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये आलो होतो कारण की माझ्या दादाचं ॲक्सिडेंट झालं होतं आणि या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर ॲक्च्युली झालं आहे काय, मी हॉस्पिटलमध्ये आलो नंतर त्या हॉस्पिटलमधलंच मला दाखवतो, मी चेक करा. हे हॉस्पिटल आहे भक्ती डायग्नोस्टिक सेंटर नांदेड, मल्टीस्पेशलिस्ट आहे. तर मी चालू होतो हॉस्पिटलमध्ये. सर्वप्रथम बघू शकता कचरा कसा आहे ते घाण. मला हेच दाखवायचं आहे की हॉस्पिटल किती घाण आहे. तर तुम्ही बघू शकता मी आता चाललो आहे आतमध्ये आमच्या दादाकडे. मी आमच्या दादाकडे गेलो होतो तेव्हा आपण दाखवतो तुम्हाला. हे हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये जिथं घाण. सर्वप्रथम मी माझ्या दादाकडे गेलो आणि दादाकडे गेल्यानंतर जे रूम होतं तिथं रूम बघू शकता किती घाण. हे रूम आहे तिथलं. तर बघा तुम्ही किती घाण आहे. अशा घाणमध्ये राहिल्यावर पेशंटला परत बिमाऱ्या होतात आणि मेन म्हणजे बाथरूम तर ह्यापेक्षा तर 4 पटीनं घाण होतं. मी त्यांना सांगितलं पण होतं, त्यांना कंप्लेंट पण केलं ते. मग त्यांनी आल्यानंतर ते मावशी येऊन वॉशरूम बाथरूम धुतली, क्लिअर वगैरे केलेच त्यांनी. आणि केल्यानंतर बघा तुम्ही किती छान क्लिअर केलेत. हे आहे त्यांचं धुणं, बाथरूम धुणं. त्या भक्ती हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे बाथरूम धुण्याची पद्धत आहे. या पद्धतीने बाथरूम धुतले त्यांनी. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही ठेवा, कसं पण ठेवा, चांगलं ठेवा हॉस्पिटल. परत तुमच्यामुळे बिमाऱ्या नाही झाल्या पाहिजे. हे बघू शकता हॉस्पिटल. आणि इथे एक मेन म्हणजे पिण्याचे थंड आणि गरम पाणी लिहून आहे. आणि इथे थुंकू नका म्हणून, थंड आणि गरम पाणी पिण्याचे. आणि या जागी बघू शकता किती पाणी आहे पिण्यासाठी. डस्टबिन तिथेच, गर्दा तिथेच, घाण तिथेच, बकेट आहे तिथेच. हे असं नाही राहायला पाहिजे. हे विनंती आहे आपणास, हॉस्पिटल जरा क्लिअर